वन नेशन वन इलेक्शन मागील वर्षभरात संपूर्ण देशात सुरू असलेली ही चर्चा अखेर सत्यात उतरताना दिसतेय। केंद्रीय मंत्रिमंडळाने वन नेशन वन इलेक्शन या विधेयकाला मंजुरी दिली आहे। यामुळे देशभरात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। या विधेयकाच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रिया सोपी करण्याचा प्रयत्न केला जातोय। खरं तर भारतीय जनता पक्ष गेल्या काही वर्षांपासून एक देश एक निवडणूक करण्यासाठी प्रयत्न करतोय। भाजपने लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात या संदर्भात आश्वासन सुद्धा दिलं होतं। तसंच माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती। या समितीने वन नेशन वन इलेक्शनच्या बाजूने कौल दिला। त्यानंतर गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली रिक्त झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली। अखेर या बैठकीत वन नेशन वन इलेक्शन कायद्याला मान्यता देण्यात आली आहे। वन नेशन वन इलेक्शन हा विषय नेमका काय आहे, जगात कोणकोणत्या देशात ही पद्धत अवलंबली जाते, आपण जरी म्हणत असलो तरी भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात वन नेशन वन इलेक्शन ही पद्धत राबवणं सोपं आहे का, याचाच हा सविस्तर आढावा। नमस्कार, मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र। खरं तर आपल्या देशात स्वातंत्र्यानंतर पहिल्या 4 सार्वत्रिक निवडणुकांसोबतच सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही झाल्या, पण नंतर स्वतंत्र निवडणुका होऊ लागल्या। आता अनेक दशकांनंतर पुन्हा एकदा देशात एकाच वेळी निवडणुका घेण्याची मोहीम सुरू झाली आहे। जगात असे अनेक देश आहेत ज्या ठिकाणी वन नेशन वन इलेक्शन लागू आहे। कोविंद समितीने देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची शिफारस करण्यापूर्वीच दक्षिण आफ्रिका, स्वीडन, बेल्जियम, जर्मनी, जपान, इंडोनेशिया आणि फिलिपाईन्स या 7 देशांच्या निवडणुका प्रक्रियेचा अगदी डिटेल्समध्ये अभ्यास केला। त्यानंतरच केंद्रीय मंत्रिमंडळात वन नेशन वन इलेक्शन विधेयक मंजूर करण्यात आले। आता हे विधेयक सध्या सुरू असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकार मांडण्याची शक्यता आहे। एक देश एक निवडणूक या योजनेच्या अंतर्गत लोकसभा, विधानसभा, पालिका, ग्रामपंचायत यांच्या एकत्रित निवडणुका घेण्याबाबत उच्चस्तरीय समितीने सादर केलेला अहवाल केंद्र सरकारने सप्टेंबर महिन्यात स्वीकारला होता। एकत्रितरित्या निवडणूक घेतल्यानं खर्चात मोठी बचत होईल असा दावा केंद्र सरकारने केला आहे। वन नेशन वन इलेक्शन विधेयक जर संसदेत मंजूर झालं तर सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुका एकत्र होतील। याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही त्याच दिवशी किंवा ठराविक मुदतीत घेण्यात येतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा याबाबत वक्तव्य केलं आहे। ते म्हणाले होते की 3-4 महिन्यात निवडणुका संपवाव्यात, 5 वर्ष राजकारण करू नये, तसंच निवडणुकीवरील खर्च कमी करून प्रशासकीय यंत्रणेवरचा बोजाही कमी करावा, असं मोदींचं मत होतं। आता तुम्ही म्हणाल, एक देश एक निवडणूकचा हेतू काय आहे? तर वन नेशन वन इलेक्शनमुळे वारंवार होणाऱ्या निवडणुकांपासून जनता मुक्त होईल। तसंच महत्त्वाची बाब म्हणजे निवडणुकीचा खर्च आणि वेळ दोन्हीही वाचेल। तसंच मतदानाचा टक्काही वाढेल। एक देश एक निवडणुकीमुळे देशात राजकीय स्थैर्य आणण्यात मदत होईल। निवडणुकांमुळे जी धोरणं वारंवार बदलतात ते आव्हान कमी होईल। निवडणुकांमुळे रखडणाऱ्या विकास कामांना गती मिळेल। अधिकाऱ्यांचा वेळ आणि शक्ती दोन्ही वाचेल। याशिवाय सरकारी तिजोरीवरील भार कमी होईल असं मोदी सरकारला वाटते। वन नेशन वन इलेक्शनच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या निवडणुकांच्या तारखा एकत्र ठेवल्या जातील। यानंतर 100 दिवसांच्या आत महापालिका आणि पंचायतीच्या निवडणुकाही घेतल्या जाणार आहेत। त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यास किंवा अविश्वास प्रस्ताव आल्यास किंवा इतर कोणत्याही परिस्थितीत नवीन लोकसभेच्या स्थापनेसाठी नव्याने निवडणुका घेतल्या जाऊ शकतात। मात्र लोकसभेसाठी नवीन निवडणुका घेतल्या गेल्यानंतर त्याचा कार्यकाळ आधीच्या लोकसभेच्या कार्यकाळातील उर्वरित काळासाठी असेल। तर राज्याच्या विधानसभेसाठी नवीन निवडणुका घेतल्या गेल्या तर नवीन विधानसभाचा कार्यकाळ लोकसभेच्या कार्यकाळा इतकाच असेल। हे सुद्धा या ठिकाणी समजून घेणं आवश्यक आहे। याबरोबरच वन नेशन वन इलेक्शन व्यवस्था लागू करण्यासाठी घटनेच्या कलम 83 आणि कलम 172 मध्ये सुधारणा कराव्या लागतील। या घटना दुरुस्तीला राज्याच्या मान्यतेची गरज नसेल। भारताच्या निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून एकच मतदार यादी आणि मतदार ओळखपत्र तयार करावे अशी शिफारस या अहवालात केली आहे। यासाठी मतदार यादीशी संबंधित कलम 325 मध्ये सुधारणा करता येईल असं समितीने म्हटलं आहे। निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी सारख्या अत्यावश्यक उपकरणांच्या खरेदीसाठी एक सक्रिय योजना तयार करण्याचा सल्ला समितीने निवडणूक आयोगाला दिला आहे। एकीकडे मोदी सरकार वन नेशन वन इलेक्शन साठी आग्रही असताना दुसरीकडे विरोधी बाकावरील इंडिया आघाडीने मात्र या विधेयकाला तीव्र विरोध केलाय। देशात वन नेशन वन इलेक्शन लागू करणं कठीण आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे। टीएमसीच्या प्रमुख आबू पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याला निरंकुश म्हटले।
तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे प्रमुख के स्टॅलिन यांनी वन नेशन वन इलेक्शन अव्यवहार्य आणि प्रादेशिक आवाज दाबणारे असल्याचं म्हटलंय। शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी ही चांगली कल्पना असल्याचं म्हटलंय, परंतु निवडणूक आयोगाची सध्याची क्षमता आणि संसाधनं अपुरी आहेत। या विधेयकाला काँग्रेसने सुद्धा थेट विरोध जाहीर केलाय। हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे म्हणजेच जेपीसीकडे पाठवण्याची मागणी केली जाणार असल्याचं काँग्रेसचे सरचिटणीस आणि खासदार जयराम रमेश यांनी सांगितले। एकाच वेळी आम आदमी पक्षाने दिल्लीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या विधेयकाचा समाचार घेतलाय। देशात वन नेशन वन इलेक्शन लागू करण्याचा अवघड मार्ग असाही आहे, कारण भाजपने जरी संसदेच्या दोन्ही सभागृहांनी विधेयक मंजूर केलं तरी ते सर्वोच्च न्यायालयात त्याला विरोधकांकडून आव्हान दिलं जाऊ शकतं। अशा वेळी हे प्रकरण न्यायालयीन कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे, कारण या प्रकरणामुळे राज्यघटनेची मूळ रचनाच बदलणार आहे। विधानसभेच्या निवडणुका या संविधानाच्या 7व्या अनुसूचीतील राज्य यादीत येतात। विधानसभा मुदतीपूर्वी बरखास्त करण्याचा अधिकार ही राज्य सरकारला आहे। हा अधिकार राज्यांकडून काढून घेणं हे संविधानाच्या मूलभूत रचनेच्या विरोधात मानलं जाईल। त्याबरोबरच सर्व निवडणुका एकाच वेळी घेतल्यानं देशाची सध्याची निवडणूक प्रक्रिया लोकशाहीच्या अध्यक्षीय स्वरूपात बदलेल। बाकी तुम्हाला काय वाटतंय? वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना देशासाठी योग्य आहे का? देशात एकाच वेळी निवडणुका घेणं शक्य वाटतं का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।